रविवार म्हणजे आपल्या सुट्टीचा दिवस. आज मित्रासोबत दिवसभर शेतात फिरत होतो. ते कशासाठी पुढे बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. सकाळी वेशीत आलो. चिट्या, जिगऱ्या व हरी बसले होते. आज काय करावं म्हणून मी त्यांना म्हटलं, चला आज आपण शेताकडे मोहोळ झाडायला जाऊ. आणि त्यांनी मान्य केलं. मग आम्ही चौघे निघालो आमच्या शेताकडील शिवारामध्ये. मग आमचं चौकाचं पथक मोहोळ शोधण्यासाठी रानावनात झाडाझुडपात फिरू लागलं. आज कमीत कमी 4-5 मोहोळ झाडण्याचा आमचा बेत होता. प्रत्येक झाडाच्या फांद्याकडे आम्ही बारकाईने पाहत होतो, पण काहीच दिसत नव्हतं. झाड दिसलं की वाटायचं या झाडाला फिक्स असेल, पण पुढे जाऊन बघितले की निराशा पदरी पडायची. शिवार पालतं घातलं पण मोहोळ काय सापडायचं नाव घेत नव्हतं. मनात निराशा येत होती, पण आम्ही आशा सोडलेली नव्हती. आम्ही मोर्चा वळवला ऊस खाण्यासाठी. विहिरीत थंडगार पाणी पिलं आणि ऊस काढायला सुरुवात केली. हरी आणि जिगऱ्या यांनी चांगला शेलका असा ऊस काढला. बाजूला आमच्या मित्राची अंकुश मानेची पेरूची बाग होती. झाडाला भरपूर मोठे पेरू लागले होते. आम्ही चांगले पेरू निवडून घेतले. ऊस आणि पेरू घेऊन आम्ही चिंचेच्या दाट थंडगार सावलीमध्ये बसलो. गप्पा गोष्टी करत आम्ही ऊस व पेरू खात होतो. क्षणभरासाठी सगळी घाई धावपळ मागे पडली होती. आज दुनिया लय फास्ट झाली आहे. रोजची कामं, वेळेची कमतरता, कामाचा लोड, त्यामुळे मनावरचा ताण हा वाढत चाललाय. अशा वेळी कधीतरी शेतात येऊन मातीच्या सानिध्यात बसणं खरंच लय भारी वाटत होतं. अशा साध्या क्षणामध्येच आयुष्याचं खरं सुख दडलं आहे. थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा शोध मोहीम चालू झाली. अचानक एका झाडाला आम्हाला मोहोळ दिसलं. क्षणभर मनामध्ये आनंदाची लहर आली. शेवटी सापडलं असं वाटलं, पण जवळ जाऊन नीट पाहिल्यावर लक्षात आलं हे मोहोळ नुकतंच 8-10 दिवसापूर्वी बसलं होतं. ते खूप लहान होतं, सोडून दिलं. पुढे अजून शोध मोहीम चालू झाली. आम्ही बळीमामा धनके यांच्या शेतात आलो. हा चिट्या मोहोळ हुडकायचं विसरून गेला. चिट्या म्हणाला, मोहोळ नाही सापडलं तर काय टेन्शन नाही, आपण इथला भाजीपाला मात्र घरी घेऊन जाऊ. आम्ही सर्वजण हसलो आणि चिट्या भाजीपाला घेत होता. मी विहिरीच्या उपशावर आलो. इथं भोपळ्याचा मोठा वेल होता. मी इथले भोपळे तोडून घेतले. चोका, पालक, टमाटे, मिरची, कढीपत्ता, भोपळा सर्व घेतलं. आज जाणवलं, शेतात गेले की रिकाम्या हाताने कोणीच परत येत नाही. कधी अनुभव मिळतो, कधी समाधान, तर कधी असा हिरवीगार भाजीपाला. नंतर आमचा मित्र मनोज व्यवहाराच्या टपरीवर आलो. त्याने रसवंती चालू केली होती. त्याने थंडगार ऊसाचा रस बनवून दिला. या ऊसाच्या गोड रसाने मनाला ताजेपणा तर दिलाच, पण मनाला एक वेगळं समाधान मिळालं. शेवटी या दोघांना मोहोळ सापडलं. शेवटी मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं होतं. नंतर चिट्याने मोहोळ जाण्याची तयारी सुरू केली. नारळाचं केसर पेटवलं आणि धूर केला. मी त्याच्या पाठीमागे उभा होतो. मी मोहोळ जाण्याचा पूर्ण व्हिडिओ बनवणार होतो, पण ज्या क्षणी त्याने मोहोळ हलवलं, माशा उडालेल्या दिसल्या, त्या टायमाला मी लांब पळून आलो. लांबूनच व्हिडिओ शूट करू लागलो. शेवटी पठ्ठ्यानं मोहोळ झाडून आणलं. मोहोळाला भरपूर मध होता. सगळ्यांनी मिळून मोहोळ खाल्लं. मेहनतीचे फळ मिळाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. आता दुपारचे 3 वाजले होते. सर्वांना भुका लागल्या होत्या. मग आम्ही आलो जम्मू धाब्यावर. इथं मस्तपैकी जेवण केलं. आजचा दिवस आयुष्यभर आठवणीत राहील असा होता. धन्यवाद.